नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, पण या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध कुठेही नाही असं आमदार रोहित पवार म्हणाले आहेत। बिहारच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे हा मुद्दा आता भाजपकडून पुढे करण्यात येईल। सूर्यवंशी आणि देशमुख हत्या प्रकरणात अजून का न्याय मिळत नाहीये? मी आज काळा शर्ट घातलाय आणि मी या अधिवेशनाचा निषेध नोंदवत आहे। या अधिवेशनात मंत्री उत्तर देत नाहीत, बोलायला देत नाहीत असं रोहित पवार म्हणाले आहेत। बीड मधील अजून एक मारहाणीचा व्हिडिओ पुढे येतोय। हा व्हिडिओ बीडच्या अंबाजोगाई येथील असल्याचं कळतंय। शेतात नेऊन सेम स्टाईलने या मुलाला बेदम मारहाण केल्याचे व्हिडिओ मध्ये दिसतंय। हेच नाही तर तुला खल्लासच करतो असे म्हणताना मारहाण करणारे दिसत आहे। आता या तरुणाचा मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतो। शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालंय। यावेळी अंबादास दानवे हे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अंबादास दानवे आणि गिरीश महाजन हे एकमेकांच्या अंगावर धावून जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र तेवढ्यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सभागृहाचं कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केलं। नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील गेल्या 20 वर्षातला सर्वात मोठा आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा येत्या रविवारी नरसी येथे होणार असून ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खदगावकर हे या सोहळ्याचे कर्तेधर्ते आहेत। खदगावकर आणि त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारात आणण्यामध्ये पुढाकार घेतानाच आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांना मोठा शह दिल्याचे मानले जात आहे। जगभरात भारताची मान अभिमानानं उंचवणारा गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल याचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या संदर्भातली घोषणा केली। 25 लाख रुपये मानचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्काराचं स्वरूप असून या माध्यमातून राम सुतार यांच्या कामाचा गौरव केला जाणार आहे। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरमध्ये मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली। सुहास बाबर यांनी आजच याबाबत घोषणा करण्याची मागणी करण्यात आली। यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपकेंद्रासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याकरिता 141 कोटींचा निधीही मंजूर केलाय। विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स, MIT पुणे, पुरातन यज्ञभूमी रामेश्वर ग्रामस्थ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड स्मृती प्रीत्यर्थ संत एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून लातूर येथील रामेश्वर येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महावीर स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। ही स्पर्धा शुक्रवार 21 मार्च 2025 रोजी होईल। अंधेरी पूर्वेकडील MIDC परिसरात गुरुवारी दुपारी 2 वाजता भीषण आग लागली। 2 मजली इमारतीच्या गाळ्यामध्ये ही आग लागली होती। आगीची तीव्रता जास्त असून अग्निशमन दलाने 3 क्रमांकाची वर्दी दिली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 10 गाड्या व पाण्याच्या 8 मोठे टँकर घटनास्थळी आहेत। अंधेरी पूर्वेकडील महाकाली गुंफा मार्गावर शांतीनगर परिसरात न्यू इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये एका दुमजली बांधकामात ही आग लागली होती। पर्यवेक्षकाकडून 6 महिन्याच्या प्रलंबित वेतनासाठी एका महिन्याचे 3000 याप्रमाणे एकूण 18000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी येथील मॉडेल उर्दू हायस्कूलच्या लिपिकासह मुख्याध्यापिकेला रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी केली। या प्रकरणात आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिरज येथे रंगपंचमी साजरी करून शेततळ्यात पोहायला गेलेल्या दंतवैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली। मिरजेतील सुभाषनगर येथील हुरडे प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या सचिन मस्ती यांच्या फार्म हाऊस वरील शेततळ्यात रंगपंचमी साजरी करून आंघोळीसाठी दंत महाविद्यालयात शिक्षण घेत असणारे तरुण गेले होते। आंबेडकरी चळवळीतील आक्रमक मात्र अभ्यासू नेता म्हणून ओळख असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य, मुळा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक गायकवाड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। त्यांनी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर आणि परिसर हा रेड झोन म्हणून काही काळासाठी जाहीर करण्यात आलाय। औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून उखडून टाका अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे। ही कबर ASI म्हणजेच भारतीय पुरातत्व खात्याने झाकून ठेवली आहे।
आर्थिक वर्ष संपत आलंय, मात्र रायगडच्या जिल्हा विकास योजनेतील सुमारे 107 कोटींचा निधी अद्याप शिल्लक आहे. ही कामे 10 दिवसात प्रशासनाला मार्गी लावण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. शेवटच्या 10 दिवसात निधी खर्ची पडला नाही तर तो परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांची तारांबळ उडाली आहे. जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये नायट्रेटचे प्रमाण वाढत असल्याचे पाणी तपासणीत आढळून आले आहे. याबाबत भूजल सर्वेक्षण विभागाने सर्वे केला होता. शेतांमध्ये होणारा रसायनांचा वारेमाप, वावर तसेच इतर कारणांनी रसायनांच्या माध्यमातून होणारे जल प्रदूषण आदी कारणांमुळे पिण्याचे पाणी सुद्धा प्रदूषित होत आहे. जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढत आहे. बारामती नगर परिषदेचे नगर रचनाकार विकास ढेकळे यांना 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी म्हणजे 20 मार्च रोजी रंगेहात पकडले. क्रेडाई बारामतीचे सदस्य श्री भगवान चौधर यांनी या प्रकरणी एसीबी कडे तक्रार दाखल केली होती. एका बांधकाम परवानगी देण्यासंबंधी पैशांची मागणी केली होती. पुणे जिल्ह्यात पावसाळ्यातील जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 3 महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. या नैसर्गिक आपत्तीत फळबागांसह विविध पिकांचे नुकसान झालेल्या 22,210 शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 13 कोटी 23 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. उपराजधानीत सोमवारी झालेल्या जाळपोळ हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी कथित सूत्रधार फहीम खान, शमीम खान सोबत 6 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलाय. या अंतर्गतच्या दाखल गुन्ह्यात आरोपींच्या संख्येत वाढ होऊ शकते. या दंगल प्रकरणात सोशल माध्यमांचा उपयोग करून हिंसेला चिथावणी देण्याबाबत सायबर पोलीस ठाण्यात एकूण 4 गुन्हे दाखल झाले आहेत. राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच स्टेट बोर्ड शाळेतील विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 या वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू होणार असून राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीव लागावी या हेतूने सरकारने हा निर्णय घेतला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर अर्थात AI वर आधारित या संशोधनातून शेतात असलेल्या पिकांवर कोणता रोग पडलाय हे क्षणात समजणार आहे. त्यामुळे बांधावरच पिकांवर पडलेल्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्याला मदत होईल. या महत्त्वपूर्ण संशोधनाला भारतीय पेटंट कार्यालयाकडून नुकतंच पेटंट प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. मात्र त्यांच्या समोरच जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक फुल टॉस प्रश्न टाकला. तुमचे आवडते गायक आणि आवडती गायिका कोण आहे, असा तो सवाल होता. पण आपले आवडते गायक किशोर कुमार आणि आवडती गायिका या अमृता फडणवीस असल्याचं सांगत त्यांनी थेट सिक्सर मारली. संसद भवनाच्या मकरद्वाराजवळ बुधवारी सकाळी आलेल्या एका वेगळ्या धाटणीच्या कारने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अन्य खासदार मंत्र्यांच्या लाखो कोट्यवधींच्या गाड्यांपेक्षा वेगळ्या वाटणाऱ्या टोयोटा मिराई या पांढऱ्या शुभ्र गाडीतून आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही हायड्रोजनवर चालणारी कार असल्याचं सांगितलं. मिराई म्हणजे भविष्य अशी ही पुष्टी त्यांनी जोडली. दिल्लीपासून जवळ असलेल्या गाझियाबादच्या इंदिरापूर मधील फिटनेस वन जिम मध्ये 26 वर्षीय ट्रेनर गणेश शर्माचा संशयास्पद मृत्यू झालाय. सोमवारी रात्री व्यायाम केल्यानंतर चेंजिंग रूम मध्ये गणेशचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूच्या कारणांचा स्पष्ट उल्लेख नाही. या प्रकरणात पोलिसांना अद्याप तरी कोणतीही तक्रार मिळालेली नाही. राज्यसभेत गृह मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेची सुरुवात गोखले यांनी वापरलेल्या भाषेमुळे प्रचंड गदारोळाने झाली. गोखले यांनी केंद्रीय संस्थांचा गैरवापर केल्याचा आरोप करत प्रलंबित सीबीआय खटल्याचा उल्लेख करण्यास सुरुवात करताच शहा यांनी आक्षेप घेतला. यानंतर गोखले यांनी तडीपार, साबरमती तुरुंग असे वादग्रस्त शब्द वापरून शहा यांच्यावर शेरेबाजी करताच सभागृह नेते JP नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू आदींनी या आक्षेपार्ह टिप्पण्यांमागे घेण्याची मागणी केली. बलात्कार प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी करत असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण सध्या चर्चेत आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने म्हटले की पीडितेच्या छातीला हात लावणे, पायजमाची नाडी सोडणे आणि पीडितेला नाल्याखाली ओढण्याचा प्रयत्न करणे हा बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेसे नाही.
छत्तीसगडमधील बस्तर भागात गुरुवारी झालेल्या 2 चकमकीत 1 जवान आणि 22 माओवादी ठार झाले आहेत. दंतेवाडा सीमेजवळील विजापूर जिल्ह्यातील गंगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात माओवादी असल्याची माहिती मिळाली होती. या आधारे सुरक्षा दलांनी सकाळी 7 वाजता कारवाई सुरू केली, तेव्हा पहिली चकमक झाली. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना मंत्री संजय निषाद यांनी वादग्रस्त विधान केल्याचा प्रकार समोर आलाय. मंत्री निषाद म्हणताना ऐकू येत आहे की मी येथे असाच पोहोचलो नाही. 7 इन्स्पेक्टरांच्या हातपाय मोडून त्यांना खड्ड्यात फेकल्यानंतर इथपर्यंत पोहोचलो आहे. सभेच्या व्यासपीठावर हातात माईक घेऊन बोलणाऱ्या मंत्र्यांनी हे विधान ऐकल्यानंतर समोर बसलेले लोक टाळ्या वाजवताना दिसत आहेत. दिल्लीमध्ये कोमल नावाच्या तरुणीचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खून केल्यानंतर या तरुणीच्या शरीराला दगड बांधून दिल्लीच्या छावला कालव्यात फेकून देण्यात आलं होतं. दिल्ली पोलिसांना कालव्यात तरुणीचा मृतदेह आढळून आल्यानंतर या प्रकरणी चौकशी केली गेली, ज्यानंतर आसिफ नावाच्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. केरळमधील एका 59 वर्षीय महिलेने जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट हे शिखर सर केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी यासाठीच कोणताही अधिकृत प्रशिक्षण घेतलेले नाही. त्यांनी केवळ YouTube वरील व्हिडिओ पाहून स्वतःची तयारी केली होती. वासंती चेरुवित्तील असं या महिलेचं नाव आहे. जाकीर हुसेन बिजली हे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक हे एकेकाळी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा भाग होते. मंगळवारी तिरुनेलवेली येथे जमिनीच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली आहे. 64 वर्षीय हुसेन हे सकाळच्या नमाज नंतर मोटरसायकलवरून घरी जात असताना हल्लेखोरांनी त्यांना गाडीतून ओढून खाली पाडले आणि त्यांच्या डोक्यावर वार केले. लखनौ मध्ये 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विद्यार्थिनीचा झाडावर मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. या विद्यार्थिनीचे 2 डोळेही गायब असल्यानं गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी गावातील एका तरुणानं विद्यार्थिनीचा बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप केलाय. त्यामुळे पोलीस या संशयित तरुणाचा शोध घेत आहेत. मागच्या काही दिवसांपासून बिहारमध्ये गुन्हेगारीच्या वाढत्या घटना समोर येत असतानाच नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या नित्यानंद राय यांच्या बहिणीच्या कुटुंबात धक्कादायक घटना घडली. नित्यानंद राय यांच्या भाच्यांनी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणानंतर एकमेकांवर गोळीबार केलाय. या गोळीबारात राय यांच्या एका भाच्याचा मृत्यू झाला असून दुसरा भाचा आणि बहीण जखमी झाले आहेत. बंगळुरू येथील एका IT इंजिनियरने त्याच्या पत्नी आणि तिच्या कुटुंबाविरुद्ध पोलीस ठाण्यात FIR दाखल केला होता. लग्नाच्या 3 वर्षांनंतरही त्याची पत्नी त्याच्या सोबत व्यवस्थित राहत नाही आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दररोज 5,000 रुपये मागते, असा दावा तक्रारदाराने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदवून तपास सुरू केलाय. वाराणसीमधून हादरवणारी घटना घडली आहे. एका मुलीने तिच्या जुन्या प्रियकराची तिच्या नवीन प्रियकराकडून हत्या घडवून आणली आहे. होळीच्या रात्री हा सगळा प्रकार घडलेला आहे. आता पोलिसांनी या खुनाचा खुलासा करत आरोपीला अटक केली आहे. वाराणसीच्या औसनगंजमध्ये दिलजीत उर्फ रंगोली नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशमधील मथुरा येथे एका तरुणाच्या पोटात दुखू लागल्यावर या तरुणाने स्वतः पोट कापून शस्त्रक्रिया केली, तसेच स्वतःच 12 टाकेही घातले. मात्र या दरम्यान सर्जिकल ब्लेड पोटात खोलवर गेल्याने जखम होऊन त्याची प्रकृती बिघडू लागली. कुटुंबियांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याची प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला आग्रा येथे अधिक उपचारांसाठी पाठवले. सद्यस्थितीत या तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. गगनयान अंतराळात पाठवण्याची भारताची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. गगनयानच्या शेवटच्या प्रशिक्षण उड्डाणाचा भाग म्हणून या वर्षाच्या अखेरीस महिला रोबोट व्योमित्र अंतराळात पाठवला जाणार असल्याची माहिती बुधवारी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी बुधवारी लोकसभेत दिली. निवड केलेल्या 4 अंतराळवीरांना प्रशासनाकडून सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवण्यात आलेला आहे. अमेरिकन गुप्तचर संस्था सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी भारतात काम करत होती. भारतातील काही शहरांमध्ये CIA ने आपली तडे उघडली होती. ही बाब आता एका सिक्रेट फाईल मधून समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांची 1963 मध्ये हत्या झाली होती. त्या संदर्भातील रेकॉर्ड समोर आले आहेत. त्यात CIA ने नवी दिल्ली, कोलकातामध्ये गुप्त तळ निर्माण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेतली जॉर्जटाउन विद्यापीठातील संशोधक बदर खान सुरी यांना इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी हमासशी संबंध असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतलं आहे. देशातील महाविद्यालयांच्या आवारातील आंदोलनकर्त्यांविरोधात ट्रम्प प्रशासनाने उघडलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात युक्रेन युद्धात शस्त्रसंधीबाबत झालेल्या चर्चेनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. ट्रम्प म्हणाले की ही चर्चा 1 तास चालली आणि युद्धबंदीच्या शक्यतेवर चर्चा झाली. पुतिन यांनी युक्रेनच्या ऊर्जा तळांवरील हल्ले थांबविण्यास सहमती दर्शवली, परंतु पश्चिमात्य लष्करी मदत थांबविण्यासाठी पूर्ण शस्त्रसंधीची अट घातली. इस्रायलकडून गेल्या 2 दिवसांपासून अचानक गाझा पट्टीत सुरू करण्यात आलेल्या बॉम्ब हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता व्यक्त होऊ लागली आहे. महिन्याभरापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर इस्रायल व हमास यांच्यातील लढ्यावर तात्पुरती युद्धबंदी लागली होती. युद्धबंदीचा पहिला टप्पाही यशस्वीरित्या पूर्ण झाला होता, पण आता इस्रायलच्या या आगळिकीमुळे पुन्हा एकदा गाझा पट्टी अशांत झाली असून त्याचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानला लष्कराची संरक्षण संबंधी गोपनीय कागदपत्रे पुरविल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. या प्रकरणाची एक कडी जोडत केंद्रीय गुप्तचर संस्था बंगळुरू पर्यंत पोहोचल्या आहेत. भारताची नवरत्न कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या एका कर्मचाऱ्याला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या इंडिया एक्झिम बँक अर्थात भारतीय निर्यात आयात बँकेत विविध पदे भरली जात आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठीची अर्ज प्रक्रिया 22 मार्च 2025 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2025 पर्यंत आहे. या भरतीच्या माध्यमातून 28 रिक्त पदे भरली जाणार आहेत. राज्य सीईटी कक्षातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा आणि मुंबई विद्यापीठाच्या कला, वाणिज्य व व्यवस्थापन आणि विज्ञान तंत्रज्ञान या शाखांच्या परीक्षा एकाच तारखेला येत असल्याने मुंबई विद्यापीठाने परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. 24 मार्च ते 3 एप्रिल या काळात होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षांचे पेपर आता 4 एप्रिल ते 23 एप्रिल या काळात होणार आहेत. भारतीय शेअर बाजाराने तंत्रज्ञानात गेल्या काही वर्षात मोठी काट टाकली आहे. ChatGPT, डीपफेक, ग्रोक हा AI चॅटबॉट या माध्यमांचा आता वापर वाढत आहे. तर ग्रोक AI ने या 3 स्टॉकला जादूचा दिवा म्हटलाय. या 3 शेअर्स मध्ये सर्वात अगोदर महागडा स्टॉक MRF चा आहे. त्यानंतर बजाज फायनान्स आणि एशियन पेंट्सचा समावेश आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाची घोषणा झाली आहे. आता लवकरच आयोगातील सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. नवीन वेतन आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती एप्रिल 2025 मध्ये झाली आहे. हा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांना पगारासोबत मिळणाऱ्या भत्त्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. युजवेंद्र आणि धनश्री यांच्या घटस्फोटाला कोर्टाने अखेर मान्यता दिली आहे. युजवेंद्र चहलच्या वकिलांनी यावेळी स्पष्ट केलंय की या दोघांचे लग्न 2020 साली झाले होते. त्यानंतर ते 2 वर्ष एकत्र राहिले, पण या 2 वर्षांनंतर त्यांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय अखेर घेतलाय. या निर्णयावर दोघांची सहमती होती, त्यामुळे घटस्फोट लवकर मिळण्यास मदत झाली आहे. विराट कोहलीला IPL सुरू होण्यापूर्वी आता BCCIने एक मोठा धक्का दिलाय. विराट कोहलीने कुटुंबियांना दौऱ्यावर नेता यायला हवे अशी मागणी केली होती. ती मागणी आता BCCIने नाकारली आहे. मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान BCCIला सांगितलं होतं की गोलंदाजांना चेंडूवर लाळ लावण्याची परवानगी द्यायला हवी. त्यामुळे गोलंदाजांना फायदा होऊ शकतो. कोरोना कालावधीत चेंडूवर लाळ लावण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातली होती. अनेकदा ही बंदी उठवण्याची मागणी वेगवान गोलंदाजांनी केली आहे. अखेर BCCIने ही मागणी मान्य केली आहे. सध्या अंकिता लोखंडेचा असाच एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात एल्विश यादव हा अंकिताला आलिया भट्टच्या आईची भूमिका करशील असं विचारताना दिसतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एल्विश यादवच्या पॉडकास्ट मधील आहे. ती म्हणाली की 40 वर्षांची महिला म्हातारी असते का? नाही, मी आलिया भट्टची आई दिसत नाही. काही आठवड्यांपूर्वीच पार पडलेल्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये शाहिद आणि करीना एका स्टेजवर बाजूबाजूला उभी राहून गप्पा मारत दिसले. या दोघांच्या एकत्र येण्यासंदर्भात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे. सईला एका मुलाखतीत शाहिद आणि करीनाने एका सोहळ्यात एकमेकांना मिठी मारल्यासंदर्भात त्यांच्या मैत्री संदर्भात तिचं मत विचारलं गेलं. त्यावर तिने म्हटलं की या अशा गोष्टी फार खासगी असतात. आधीच्या नातेसंबंधांवर या भावना अवलंबून असतात असं सईने म्हटलं. या वर्षी अमिताभ बच्चन यांना केबीसीच्या प्रत्येक भागासाठी 2.5 कोटी रुपये मिळाले आहेत. हे पैसे त्यांच्या मागील मानधनाच्या दुप्पट आहेत. या वर्षीही त्यांनी दिवसाला 2 भागांचे शूटिंग करण्याचे वेळापत्रक पाळलं.
ज्यामुळे त्याचे दैनंदिन उत्पन्न 5 कोटी रुपयांवर पोहोचले। या सीझन मध्ये त्यांनी केबीसी साठी 75 दिवस शूटिंग केलं, म्हणजेच त्यांनी या सीझन मध्ये अंदाजे 375 कोटी रुपये कमावले आहेत। तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या। अशा सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।